राईट एका दाट, हिरव्या आणि शांत जंगलात वीर्या नावाचा सिंह राहत होता. तो जंगलाचा राजा होता, पण त्याचा स्वभाव रागीट आणि गर्विष्ठ होता. तो रोज गर्जना करून सगळ्या प्राण्यांना घाबरवायचा. एके दिवशी सिंह मोठ्याने ओरडला, आजपासून सगळे प्राणी माझ्या आज्ञेत राहतील. जो ऐकणार नाही त्याला शिक्षा. हे ऐकून हरिण, ससा, माकड, हत्ती सगळे घाबरले. ससा म्हणाला, आपण कायम भीतीत कसम जगायचम. काही दिवसांनी जंगलात मोठा दुष्काळ पडला. पाणी कमी झालं, झाडं वाळली. सिंह एकटा शिकार करू शकत नव्हता. त्यालाही तहान आणि भूक लागली. तो थकून नदीकाठी बसला. तेवढ्यात हत्ती पुढे आला आणि म्हणाला, राजा असलात तरी तुम्ही आमच्याच जंगलाचा भाग आहात. आम्ही एकत्र राहिलो तरच जंगल वाचेल. माकडांनी फलम आणली, हरिणाने पाण्याचा मार्ग दाखवला, सशाने सगळ्यांना एकत्र केलं. सिंहाला आपली चूक कळली. सिंह नम्रपणे म्हणाला, माझ्याकडून चूक झाली. आजपासून मी राजा नाही तर रक्षक असेन. सगळ्या प्राण्यांनी आनंदाने मान हलवली. शेवट, त्या दिवसापासून जंगलात शांतता नांदू लागली. सिंह ताकदीने नव्हे तर प्रेम आणि न्यायाने राज्य करू लागला. बोध, खरा राजा तोच जो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. तुम्हाला ही कहाणी लहान मुलांसाठी मी जंगलाचा राजा या नात्याने सांगतोय. माझ्या अशाच कहाणी तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व मला लाईक करा.